विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज 1 मार्च. प्रत्येक रात्र उलटली की नवीन एक पहाट येते, नवीन ऊर्जा देणारी, नवीन ऊर्जादायक सूर्य उगवतो आणि नव्या दिवसाला सुरुवात होते. एकामागून एक दिवस जातात आणि हळूहळू आपल्या या उपक्रमामध्ये 231वा दिवस आज आपला होत आहे. आजच्या या 231व्या दिवशी आज आता आपण सराव करत आहोत. सराव करताना जे आपला भाग झालेला आहे, कुठंतरी काठीण्य पातळी वाटते, कुठला तरी प्रश्न समजत नाही, असे कोणते घटक आहेत, असे कोणते उपघटक आहेत, आपल्याला अधिकाधिक आपल्याला सराव करायचा की मला नेमका कोणता घटक आवडतो. खूप सोपा आहे पण एखादा कठीणही आहे. तर सगळेच घटक आपल्याला सारखे नाही, सगळेच उपघटक आपल्याला सोपे वाटणारे नाही. कुणाला बेरीज वजाबाकी सोपी वाटेल पण गुणाकार अवघड वाटेल, पण भागाकार सोपे असं वेगवेगळं आहे. सर्वांनाच सर्व क्रिया येतीलच असं नाही, पण ते येण्यासाठी आपण मात्र प्रयत्न करणार आहोत. तर आजचा असाच आपला एक विषय शिष्यवृत्ती जवाहर नवोदय विद्यालय किंवा कुठली स्पर्धा परीक्षा, त्यामध्ये एक महत्वाचा एक भाग आहे तो म्हणजे समसंबंध. आता तुम्हाला संख्येतील समसंबंध असं का लिहिलं? समसंबंधामध्ये 3 घटक आहेत, 3 भाग आहेत. आकृत्या आहेत, त्याच्यानंतर या ठिकाणी काही चिन्ह असतात ते आहेत आणि संख्याही आहे. वेगवेगळे जे घटक आहेत आपण पाहिलं, एखाद्या वेळेस नातं असतं, शब्द असतो, म्हणजे शब्द, आकृती आणि संख्या असे ते त्यांचे 3 भाग पडतात. म्हणजे समसंबंधाचे काही प्रश्न तुम्हाला शब्दाशी संबंधित असतात, काही प्रश्न तुम्हाला आकृत्याशी संबंधित असतात आणि काही प्रश्न तुम्हाला संख्येशी संबंधित असतात. शब्द आकृती थोडं सोपं वाटते, पण या आकृतीचा संबंध या आकृतीशी काय असेल. सुरुवातीला आपल्याला 3 देतात, म्हणजे पहिल्याचा संबंध दुसऱ्याशी, तर तिसऱ्याचा संबंध कुणाशी. म्हणजे पहिल्या 2 गटातील सहसंबंध लक्षात घ्यायचा आणि तोच संबंध दुसऱ्या गटाशी आपल्याला लावायचा, त्याला आपण म्हणतो समसंबंध. हा तुमचा आपल्या शिष्यवृत्तीमध्ये तिसरा घटक आहे. मग शब्द आहे, जर मामा मामी तर काकू काय असा संबंध दिला तर आपल्याला मामा आणि मामी म्हणजे मामा मामीचं नातं दिलंय, म्हणजे ते पती पत्नीचं नातं दिलंय. तर काकू याचा सहसंबंध आपण ओळखू शकतो. काय असेल? काका. काका दिलं तर आपण काकूले, काकू दिलं तर आपण काका, उलटफेर आपण करू शकतो. पण दोन्हीतही एकच संबंध असा, दोन्हीतलंही नातं सारखं असावं. इथं नातंच का दिलं नाही? नातं फक्त आपल्याला माहित आहे, आपण व्यक्तीमध्ये आपण जोडतो. हा माझा मामा, तो माझा भाऊ, ती माझी बहीण, ते माझे काका. पण आकृतीमध्ये माहित आहे, ही माझी अशी, ती माझी त्रिकोण, तो माझा वर्तुळ, तो माझा चौकोन नाही म्हणत. म्हणून तिथं शब्द वापरलाय संबंध. पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी संबंध नाही. जर समजा आपल्याला या ठिकाणी त्रिकोणाचा संबंध जर इथं आपल्याला चौकोन असं दिलं आणि इकडे आकृतीमध्ये चौकोन दिलंय तर त्याचा संबंध कोणाशी असेल? जर तर म्हणजे इथं माझ्या लक्षात आलं, इथं 3 बाजू असताना चौथ्या बाजू 4 बाजू असलेल्या आकृती संबंध जोडलाय. मग जेव्हा माझ्याकडे 4 बाजू आहे तर येणारी आकृती माझ्याकडची 5 बाजूची असेल, तिला मी पंचकोन म्हणतो. यस, म्हणजे शब्द जसं की नाते असतील, चव असेल, प्राणी असेल, काही असू शकते. बघ शब्दामध्ये काय काय आहे, जसं हरिण जसे पाळत तसे शेळी काय येऊ शकतो उत्तर? कोकरू नसता कोरडू, करडू. करडूच आहे. मेंढीच्याला कोकरू येते.
म्हणजे याला म्हणतात शब्दातील समसंबंध, याला म्हणतात आकृतीतील समसंबंध. हे वाचताना सहज लक्षात येतं. पण सगळ्यात जास्त डोकं खाणारा, डोकं पिकवणारा आणि कृतीला वाव देणारा जर घटक कोणता, तर तो म्हणजे संख्या. विषय बुद्धिमत्तेचा, त्यात संख्या घुसल्यात म्हणजे गणित आलं. तर यावर आधारित काही उदाहरणांचा, एक 5-6 उदाहरणांचा आपण सराव पाहणार आहोत, जे परीक्षेला पडलेले आहेत. ते नंतर तुम्हाला पण करायचे, तुम्हाला पण त्याची काही प्रश्न तुम्हाला पुस्तकातून, काही पुस्तकाबाहेरचे, काही स्वतःच्या मनाचे. एक उदाहरण सोडवल्यानंतर त्याच प्रकारचं उदाहरण तुम्ही स्वतः कसं तयार करायचं. म्हणजे मी एक उदाहरण सोडवलं आणि लागलेच दुसऱ्या पद्धतीचं सोडवलं, तर पहिली पद्धत माझ्या डोक्यातून निघून जाऊ शकते. पण मी जर एका पद्धतीवरच्या, एका प्रश्न प्रकारावरचा एक प्रश्न शिकला आणि तसाच प्रकार मी स्वतः जर तयार केला, तर मात्र विसरत नाही. कारण तिथं तशी निर्मिती तुम्ही स्वतः करणार. म्हणून आपण एक प्रश्न, त्यासारखे दुसरे 1-2 प्रश्न आपण पाहणार. चला पाहूयात आपण काही प्रश्न, काही उत्तरे, काही सरावासाठी, काही तुमच्या प्रश्नावलीसाठी. एक आपण प्रश्न घेऊया. समजा आपण तुमच्या पुस्तकातला एक घेऊया सुरुवातीला. 9 जसे 23 तसे 7 जसे काय. मी पर्याय देत नाही सुरुवातीला. आपण विचार करूया. सर 21. चला कोणाचा तरी पर्याय आला 21. ओके, बरं. आणखी काय पर्याय येऊ शकतात? आता आपण सुरुवातीला बघूया की काय करायचंय. आता 21 ज्यांचं आलेलं आहे, ते 21 त्यांनी मला सांगा बरं, तुम्ही 21 चा समसंबंध कसा घेतला? 7 त्रिक 21. 7 त्रिक 21. बरं. मग इथं 9 त्रिक 27 पाहिजे होतं. 49. 49 येतो एकाचा पर्याय. येऊ द्या, काही हरकत नाही. काय यायचं ते येऊ द्या. आपण पाहत आहोत इथं समसंबंध काय येऊ शकतो आणि पर्याय 19. काय. पण मला आता हे सांगायचं तुम्हाला की काय येतोय हा, कोणतं समसंबंध काय लावताय, हे पण मला सांगा. नंतर मी तुम्हाला सांगेल. 9चा संबंध 23 शी काय, तर 7चा संबंध पुढच्या संख्येशी काय. पहिल्यांदा मला जी काही क्रिया करायची ती इथं करा. काय येऊ शकते? 19. 19 येऊ शकते एकाच. बरं, ठीक आहे. आता फक्त एक सांगा. सर 17. 17 येऊ शकते एकाच. बरं. आता एक जण जाऊया. आपला व्हिडिओ चालू करा. 21 मला वाटतं कोण सांगितलंय? 21 सुमित का? हो सर. हा, 21 का बरं येतं? व्हिडिओ चालू ठेवू शकतोस मॅडम. तुला काय वाटतं? सर मी सांगू का? हा, येस. सर 17 येते. नाही, आता इथं आपण 21 चा विचार करतोय. 21 कोणत्या पद्धतीने येऊ शकतं? आणि मी तरी म्हणतो बरं, हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. चल आता सांगा काय येऊ शकतं 21? जरी मला हा पर्याय पाहिजे नाही, उत्तरात दिलेले पर्याय वेगळे असले तरी मला जो पर्याय पाहिजे तो पर्याय हा नाही, पण हे उत्तर असू शकते. कसं? विचार करा. जमते का पहा. नाही जमल्यास तर सांगणारच आहे. म्हणून तर सगळ्यात जास्त वेळ जो लागतो आपल्या बुद्धिमत्तेमध्ये
तो समसंबंधाच्या प्रश्नाला. सर 30. यस गणेश. 30. हा गणेश सांग ना. नाही ना रे 30. नाही आपल्याला 4 पर्याय आहेत. सांग मला 21 घेऊ शकतात असेल तर काय येतं? चला तुम्ही म्हटलं होता 7 त्रिक 21 पण इथं 9 त्रिक 27 नाही म्हणून 7 त्रिक 21 हा पर्याय किंवा हा संबंध चालत नाही. इकडं जो आहे तोच इकडं पाहिजे. एक लक्षात ठेवा पहिल्या गटामध्ये जो संबंध दिलाय तोच संबंध दुसऱ्या गटात पाहिजे. आता मी म्हणलो होतो की 21 बरोबर असू शकतं ते एका अर्थाने इथं 9 आहे इथं 7 आहे म्हणजे 9 वजा 2 पहिल्या संख्येत 23 वजा 2 21 हा पर्याय असू शकतो होऊ शकतो. 49 कोणी सांगितलंय? त्यांचं म्हणणं काय आहे 49 का घेतलं? काय संबंध येऊ शकतो 49 चा? सर मी तो काय 49 चा संबंध काय आहे? कसं वाटलं का सर वाटलं 9 तुम्हाला? त्रिक 27. हा 9 त्रिक 27 हा आणि ते 7. हम्म. रेंजला बस की जरा तू चाल. या दोन त्यांचा संबंध इकडच्या एका संख्येशी लावायचा आहे. 9 त्रिक 27 कुठे 3 कुठले 7 म्हणून थोडस आता फार कमी दिवस जर आपल्या परीक्षा झाल्या आपल्या पाठ्यक्रमाच्या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा जवळपास रद्द झाल्यासारख्या आहेत. पण म्हणजे आपली अधिकृत नाहीये पण काल म्हटलं गेलेलं आहे की बहुतांश त्या परीक्षा नवी परीक्षा रद्द होणार. पण ते जेव्हा पत्र येईल जेव्हा काय होईल त्याचा आपण आता विचार करायचा आपण आपला अभ्यास काय करायचा. कारण या वर्षी जर अभ्यास केला तर तोच अभ्यास आपल्याला पुढच्या वर्षी काम देणार आहे आणि आता पुढच्या वर्षी मागच्या वर्षीच काहीही येणार नाही. प्रत्येक एका इयत्तेतून जेव्हा आपण दुसऱ्या इयत्तेत जातो तेव्हा मागच्या इयत्तेवरीलच अभ्यास पुढच्या इयत्तेमध्ये असतो फक्त काठीण्य पातळी वाढवतो. पहिली मध्ये फक्त एका वस्तूतून ती वस्तू कमी केली तर किती तोंडी आहे चित्रात आहे. दुसरी मध्ये अंक आहे 1 अंकी आहे. तिसरी मध्ये 2 अंकी 3 अंकी आहे. नंतर गुणाकार असं वाढत वाढत गेलेलं. इथं तू जो आता समसंबंध सांगण्याचा प्रयत्न करतोय त्याचा कुठलाही समसंबंध इथं नाही. तो झाला त्याला म्हणतात अंदाजे पंचे 9 त्रिक कुठंच नाही 9 त्रिक 27 काहीच घेणं देणं नाही. सर मी सांगू का? हा ते एक मिनिट थांब. अगोदर एक धरायचं मला माहिती तुला सत्र काय आहे तुला माहित आहे पण मला एक एक पर्याय पाहिजे. हा 49 काय आहे ते सांगता येतं तसं सांग. 49 तुला वाटेल का 49 घेऊ शकतो? नाही कडे मला नाही वाटत. अगं तुला वाटतं का 49 उत्तर येईल म्हणून? 49 हा नाही पर्याय सर. नाही. 49 हा पर्याय असूच शकत नाही. तो एकूण बरं आता मी म्हटलं 49 पर्याय असू शकतो. पण गणितामध्ये काय बदल व्हायला पाहिजे होता? जर 49 मला पर्याय घ्यायचा आहे तर प्रश्न कसा पाहिजे होता? सर 23 च्या जागी 63 पाहिजे होतं. सर 23 च्या जागी 81 पाहिजे होतं. 81 पाहिजे होतं. यस यस जर मला 7 ने 7 ला गुणल्यावर 49 तर मला इथे 9 ला 9 ने गुणलं तर 81 पाहिजे. 9 9 81. 9 9 9 7 81 त्यासाठी 7 50. कारण 9 चा गुणाकार 7 सोबत 7 चा गुणाकार 7 सोबत काय करायचं? पण तो एक असू शकतो. पण आता तंजोडीने सांगितलं 100% करेक्ट. जर हे उदाहरण 9 जसे 81 तर 7 जसे काय असं असतं तर 49 हेच त्याचं उत्तर झालं असतं. कारण 9 आणि 81 वर्ग संख्या वर्ग वर्ग संख्या वर्ग या संख्येचा वर्ग आहे. तिथे या संख्येचा वर्ग अशा पद्धतीनं आपल्याला ते जमले असतं. म्हणून गणेश लक्षात घे 49 हा तुझ्या दृष्टीने वाटणारा पर्याय कोणत्याही प्रकारामध्ये इथे लागू पडत नाही. तो पर्याय येत नाही.
आता 19 कोण सांगितलं? हा चल. सो तुला काय वाटतं बरं? का वाटतं की तुला 19 येईल म्हणून? सर 9 2 18 होते आणि 18 मध्ये सर 9 2 18 होते आणि 18चे 5 घर सोडून 23 येते. जसं सर केलं 7 7 2 14 14चे 5 घर सोडले आणि त्याचं 19 होतं. संबंध योग्य आहे. चालू शकतो. बरोबर आहे. 9 दुने 18 आणि 5 घर गुणिले 2 म्हणजे समसंबंध काय आहे? गुणिले 2 अधिक 5. इथेही गुणिले 2 अधिक 5. इकडं जो संबंध आला तोच इकडं द्यायचा म्हणजे 7 2 14 आणि 5. जर पर्यायामध्ये आपल्याला 19 दिला असेल तर आपण हे स्वीकारू शकतो. येस यू आर राईट. आता अभिनव बोलेल. अरे अभिनव रेंज दिली वाटतं. आहे. येस. सर 9 त्रिक 27. हम्म. 27 मधून 5 4 वजा केले. हा. उत्तर 23 आलं. हो. 7 त्रिक 21. 21 मधून 4 वजा केले. उत्तर 17 आलं. इट्स करेक्ट. हाही येतो म्हणजे आता आपल्याला पहिलं माझं उत्तर ते 17 आलेलं. येस व्हेरी गुड आनंद. आता आपण बघूया पुस्तकात त्यांनी पर्याय काय दिले. पुस्तकात त्यांनी पर्याय दिलेले होते 16 20 15 17. 16 20 15 आणि 17. आपलं उत्तर 21 येत होतं त्यांनी दिलेलं नाही. सोहमने सांगितलेलं 19 आपलं उत्तर बरोबर होतं त्यांनी दिलेलं नाही. तरुणाने सांगितलेलं 17 आहे म्हणजे या उदाहरणाचं योग्य उत्तर 17. जर समजा त्यांनी 17 न देता इथं दिलेत 18 आणि इथं दिलेत 19. आता पर्याय क्रमांक काय येऊ शकतो? सर पर्याय क्रमांक 3. म्हणजे प्रश्न एकच होता. अगोदर त्याचं 17 हे उत्तर बरोबर. आता 19 हेही उत्तर बरोबर आहे. 19च्या ऐवजी इथं मी संघ करून टाकले 22 आणि पर्याय क्रमांक 2 ला केले 21. आता 22 हे उत्तर आहे. 22 उत्तर कसं येईल बरं? 21. 22 उत्तर येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर कसं येईल? येईल काय? सर आता तुम्ही 18 उत्तर म्हणलं ना, इकडे एक वाढवलं, याच्यात एक अंक वाढवला, त्याच्यात एक वाढवला. आता याच्यात 2 अंक वाढवले आणि त्याच्यात 2. हा येतं म्हणजे उत्तर पर्याय काय येऊ शकते मग? 22. उत्तराचा पर्याय क्रमांक 3. 3 22 तुला असं वाटतं. आता पुन्हा एकदा सांग 22 का वाटतं तुला? सर इकडे 2 संख्या वाढवल्या आणि तिकडं म्हणजे ते 2 अंक वाढवले आणि इकडे पण 2. नाही या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. 9चा संबंध 23 तर 7चा 22 कसा आहे? तर मला तरी वाटतं की 22 हा पर्याय येऊ शकत नाही. पण 21 मात्र पर्याय येतो. कारण 9चा सहसंबंध जर 7शी पाहिला तर इथं 2 वजा केले 2 ने कमी आले. 23 चा संबंध मग 2 ने कमी 21. पण सरासरी आपल्याला हा पर्याय तुम्हाला देणारच नाही का? त्यामागचं कारण आपल्याला दिलेल्या पहिल्या संख्येतला समसंबंध काय आहे या दोघांचं नातं काय? हा 7 तर नंतर पुढे गेलेला आहे. हा भाग दुसरा आहे.
यांचा संबंध काय, यांच्यातला संबंध इकडे द्यायचा. म्हणून 21 हा तात्पुरता समजून घेऊ की असू शकतो, पण इथं कोणती क्रियाच झाली नाही तर याचा संबंध इकडे लावायचा कसा. म्हणून 21 सुद्धा आपल्याला पर्याय जर समजा या उदाहरणाने दिला तर उत्तर चुकवू शकतं. म्हणून कधीही या उदाहरणामध्ये दिलेल्या पहिल्या दोन संख्येवरच आधी क्रिया करायची. हिचा आणि हिचा लागलीच संबंध पाहायचा नाही. अगोदर मला जो पूर्ण भाग दिलाय आणि आपण चुकतो तिथंच. आपण दिलेला आहे ते आपण पाहतच नाही. आपल्याला दिलेला भाग आहे 9 आणि 23 यांचाच संबंध पाहायचा. मग काय आहे 9चा आणि 23चा संबंध? जसं आपण पाहिलं 9 दोन्ही 18 आणि 5 घरं पुढे. तसं 7 दोन्ही 14, 5 घरं पुढे. हाच संबंध ठेवायचा. म्हणजे मांडताना जेव्हा आपल्याला रफ क्रिया करतो तेव्हा कसं करायचं लक्षात. 9चा संबंध आपण इथं लिहून दाखवायचा. काय आहे 23 सोबत 9 दोन्ही 18 आणि 5 ने वाढविला म्हणजे 9 ला गुणिले 2 अधिक 5. हाच संबंध दिलेल्या 7 ला लागायचा. गुणिले 2 अधिक 5 म्हणजे 7 दोन्ही 14, 14 आणि 5 येणारी संख्या 19. पण आपल्या पर्यायामध्ये नाही. हा पर्याय किंवा हा सिद्धांत किंवा आपण मांडलेला विचार केलेला हा लागू पडत नाही. चला एक शक्यता संपली. दुसरी शक्यता 9 23 मध्ये दुसरी शक्यता काय 9 त्रिक 27 म्हणजे 9 चा गुणाकार 3 वेळा 9 त्रिक 27 आणि 27 ते 23 म्हणजे 4 कमी केले. 9 त्रिक 27 27 मधून 4 गेले. हा संबंध या 7 सोबत लावायचा. जो इकडे आलाय तो गुणिले 3 वजा 4 7 त्रिक 21 21 मधून 4 गेले उत्तर 7. आणि हा आपल्या पर्यायामध्ये दिलेला 17 होता. मग उत्तर पर्याय क्रमांक 17 ज्या पर्यायावर असेल ते पर्याय आपल्याला वर्तुळ रंगवायचे. वर्तुळ रंगवताना तुम्ही तुमच्या वहीवर किंवा स्वतंत्र कागदांवर तुम्ही वर्तुळ केले असतील. मी आता आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना कागद अगोदर काही दिलेले होते. आता आणखी 30 प्रश्नांचे देणार आहे ज्यावर आमची शाळा आमचा उपक्रम आणि या ठिकाणी स्पर्धा परीक्षा सराव प्रत्येक विद्यार्थ्याचा दिनांक वाईज 30 प्रश्नांच्या पीडीएफचा हा एक त्यांचा सराव हा दररोजचा असेल. कधी शिष्यवृत्ती असेल, इकडे कधी नवोदय असेल, कधी नवोदय कधी शिष्यवृत्ती किंवा कधी सामान्य ज्ञान कोणतंही असेल ज्याचं नावच फक्त ठेवले स्पर्धा परीक्षा. शाळा चालू राहिल्या तरी चालू राहील, शाळा बंद झाल्या तरीही चालू राहील. मग या ठिकाणी ज्यांच्याकडे आता डब्याच्या वह्या आहेत किंवा आपल्या साध्या वह्या आहेत रोलिंगच्या त्या वहीवर अशा पद्धतीचं तुम्ही लिखाण काम करायचं. प्रश्न इथं म्हणजे प्रश्न क्रमांक आणि इकडे उत्तराचे पर्याय पण हे वर्तुळातच घ्यायचे. छोटेच वर्तुळ घ्यायचे. त्यासाठी एक स्केल भेटते. त्या स्केल मध्ये 7 प्रकारचे आकार काढता येतात. गोल मोठा आहे, छोटा आहे, छोटा आहे, छोटा आहे, कोण मापक आहे. बहुउद्देशीय स्केल म्हणून मी तुम्हाला दाखवली होती. ती स्केल फार कमी पैशाची तुमच्या चॉकलेटच्या खर्चामधली आहे. ती स्केल तुम्ही वापरू शकता. पटपट पटपट गोल आकार बाह्य आकार घेतला तुम्ही फक्त पर्याय 1 2 3 4 लिहायचं. संपलं का. मध्ये 1 2 3 4 लिहिलेला आहे दिसत असेल आणि इथं समोर दिलेला आहे उत्तर पर्याय वर्तुळ. म्हणजे आपल्याला उत्तराचा पर्याय जो आहे ते वर्तुळ आपल्याला रंगवण्याचा अधिकाधिक सराव होईल. सुरुवातीला पेन्सिलनेच रंगवायचं काही हरकत नाही, कारण तीच प्रश्नपत्रिका तुम्हाला पुन्हा काम देईल. तीच उत्तरपत्रिका तुम्हाला कुठं चुकलं तर पुन्हा दुरुस्त करून तुम्हाला घेता येईल. आणि समोर का जागा ठेवलेलं, समजा हा पेपर किंवा ही उत्तरपत्रिका रोहिणीची आहे.
नंतर ही रोहिणीची उत्तरपत्रिका समरला द्यायची, समरची उत्तरपत्रिका रोहिणी घेईल आणि जे उत्तर योग्य आहेत पर्याय क्रमांक सांगितलेले ते त्यांनी तपासायचे आणि इथं ही जी जागा सोडलेली आहे इथं त्यांनी ते राईट करायचे. राईट केल्यानंतर काय होणार म्हणजे याचं उत्तर बरोबर, एकूण राईट मोजायचे किती आहेत, इकडचे समोर जागा आहे त्याच्यामुळे इकडे लिहू शकतो आपण हे उत्तर बरोबर, हे चुकलं बरोबर, उत्तर बरोबर, चुकलं बरोबर, चुकलं असं करत 30 पैकी किती प्रश्न आले, 30 पैकी 30 येतील. 30 म्हणजे प्रश्नपत्रिका 30 म्हणजे एकूण 60 गुणांची असेल. जर 25 प्रश्न दिले तर 50 गुणांची असेल, तर गुणिले 2 असं त्याचं रूपांतर असतं. एक प्रश्न 2 गुणांचा असतो. मग आपल्याला या पद्धतीमध्ये तुम्हाला काम करता येईल. एकमेकांचे पेपर तुम्ही तपासू शकता, एकमेकांचा अभ्यास गल्लीतल्या गल्लीत, आपल्या गावातल्या गावात तुम्ही स्वतः करू शकता. फक्त काय करायचंय, एक साइड खराब तरी झालेलं पाहिजे. हा सेंड करा. यस काय झालं? स्क्रीनशॉट काढून सेंड कर. हो मी तुम्हाला ग्रुपला पाठवेल. मी आपल्या सर आपल्या ग्रुपवर असा नमुना पाठवेल. इथं आमची शाळा आमचा उपक्रम आहे त्याऐवजी इथं मुलांशी गप्पा संवादातून शिक्षणाकडे हा शब्द येईल. फक्त एवढा बदल होईल. तर तो तुम्हाला म्हणजे जेणेकरून स्पर्धा परीक्षेची उत्तरपत्रिका सोडवण्याचा आपल्याला आतापासून सराव होईल. तर हा प्रश्न मला तरी वाटतो की आता तुमच्या नक्की लक्षात आला असेल. पण आता मला असं वाटतंय की या प्रश्नामध्ये मला माझ्या मनाचे पर्याय दिले. पुस्तकातला मी प्रश्न सोडवला, प्रश्न माझ्या लक्षात आला. आता हा प्रश्न मला इतरांना नवीन प्रश्न करून द्यायचा आहे. मला या एकाच घटकावर अशाच पद्धतीवर मला प्रश्न तयार करायचे. तर मी प्रश्न कसे तयार करणार, एखादं उदाहरण तुमच्याकडे करते का तुम्हाला पहा, नंतर मी सांगतो तुम्ही कितीतरी करा, कितीतरी. चला कोण सांगू शकते का पुढे? अभिनव, रोहिणी, तन्मय, कुणी असा एखादा प्रश्न तयार करायचा, तुम्हाला तयार करायचा. कसा तयार करू शकता तुम्ही? सर त्याच्यात काहीतरी सहसंबंध लागला पाहिजे. हा सांग ना, ते एक प्रश्न सांग, तुम्हाला संख्या सांग. 2, 5 2 दुसरे 5 असे 6 आता पर्याय पण सांग. 37 हा 37 हा 9 9 9 ओके काय करतो? 36 हे किती आहे? 9 आणि 35. तन्मय, त्याने कोणता संबंध घेतला असेल असं तुला वाटते ना? जमेल विचार करता येईल आपल्याला काय असेल? फार मजेशीर आहे आणि खूप छान. अभिनंदन. पण आता सांगू काय असेल, पर्याय काय येऊ शकतो? यस यस सिद्धार्थ बोलू शकतो. त्यांनी ना 2 म्हणजे 2 4 आणि त्यात एक वाढवला. तसेच 6 गुणिले 6 त्यात एक वाढ. करेक्ट. यस. आता आम्ही तोच बोल. सर 2 चा वर्ग 4 म्हणजे आता काय करायचं, एक मिनिट. आपण रफ मध्ये करताना समसंबंध पाहताना काय केलंय,
या संख्येचा वर्ग घेतलाय मांडू शकतो असं. यस. हा पुढे काय केलं? हा विनोद सांग. आता यापुढे काय केलं? संख्येचा वर्ग घेतला. पुढे आणि एक मिळवायचा. म्हणजे दिलेल्या संख्येचा वर्ग अधिक 1 आणि इकडं संख्या आपण घेतली 6. मग हाच संबंध इकडे ठेवायचा, काहीच करायचं नाही बाकी. दिलेल्या संख्येचा वर्ग अधिक 1. मग दिलेल्या संख्येचा वर्ग म्हणजे 6चा वर्ग किती येऊ शकतो किंवा किती येतो? 36. वर्ग माहिती आहे, वर्ग संख्या आपण तयार करताना वर्ग तयार करताना पहिली दुसरी तिसरी हा वर्ग नाही, तर त्या संख्येने त्याच संख्येला गुणणे म्हणजे वर्ग. 6 गुणिले 6 6 6 36. इथं जर तुम्ही गुणिले 2 अधिक 1 केलं गडबड होत्या सांगितलं आणि ते त्याला पर्याय सुद्धा घेतलेला आहे. खूप छान. 6 चा वर्ग 36 अधिक 1 म्हणजे 37 आणि पर्याय क्रमांक 1 त्याचे उत्तर. घाई केली तर पर्याय क्रमांक 2 उत्तर येऊ शकतो. पर्याय क्रमांक 2 उत्तर काय येऊ शकते बरं? तन्मय अभिनव आणि तन्मय सोडून. अभिनव तन्मय सोडून प्राची, वृंदावनी, रोहिणी, इतर कुणी करण, समर्थ 37 ऐवजी 9 पटकन पर्याय येऊ शकतो असं आपल्याला का वाटतं? का होऊ शकते आपली चूक या ठिकाणी? आणि कदाचित 9 हा पर्याय क्रमांक 1 वरच असते. सर 2 + 3 = 5 आणि 6 + 3 = 9. यस, 2 आणि 3 5 हाही संबंध आहे. व्हेरी गुड. यस, बरोबर आहे. मी सांगू? हा आता सांग. 2 च्या निम्मे 1, 2 अधिक 1 = 3 आणि त्या दोघांची बेरीज केली की 5 येते. 6 च्या निम्मे 3 आणि 6 आणि 3 9 येते. यस, म्हणजे पहा किती प्रकारे आपल्याला विचार करावा लागतो. म्हणून मी समसंबंधामध्ये पहिला घटक आहे तो शब्दाचा, दुसरा उपघटक आहे आकृत्यांचा आणि तिसरा आहे संख्येचा. पण सतवणारा म्हणण्यापेक्षा इथं खुराक देणार, याला सकाळी सकाळी ब्रेक न लागू देता तो ब्रेकफास्ट तो त्याला मिळून देणारा घटक म्हणजे संख्या. असं ना पुस्तकात असतं 2 पर्याय बरोबर येतात, त्याची बेरीज केल्यावर एखाद्या वेळेस त्याचा वर्ग असतो, पण आपण ते पर्याय देतो तो नसतोच, त्यांचा वर्ग असतो. यस, म्हणजे इथं पटकन एक चूक काय करू शकतो आपण? 2 गुणिले 2 4 अधिक 5 असं संबंध घेऊ शकतो इथं. म्हणजे मग हे 9 का आले असते किंवा 2 आणि 5 काय असेल? 2 2 4 4 आणि 5 9 किंवा 2 2 4 4 आणि 1 5 6 2 12 12 आणि 13. इथे केलेला एक पर्याय पाहिजे. 2 2 4 4 आणि 1 5 6 2 12 12 आणि 13. हाच समसंबंध ऍज इट इज गुणिले 2 अधिक 1. तो पर्याय केव्हा आला असता? जर त्या पर्यायामध्ये 37 दिला नसता तर. एकच पर्याय मात्र आला पाहिजे, बाकीच्या काही संख्या आहेत बाकीच्या चुकीच्या असणे आवश्यक आहे. आणि 2 जर पर्याय तुमचे बरोबर येत असतील तर तुम्हाला पर्याय क्रमांक 4 मध्ये लिहावं लागतं. 1 तर 3 असतील तुमचे वरील सर्व पर्याय बरोबर, 1 व 3 पर्याय क्रमांक बरोबर, 2 व 3 पर्याय बरोबर अशा पद्धतीने. आणि जर एकच असेल तर मग प्रश्न. तर हे तुम्ही स्वतः प्रश्न तयार करू शकता. हे प्रश्न तयार करण्यासाठी तुम्हाला आपला कंचे बरोबरला भागाकार. येस बोला. हा बोल.
एक प्रश्न तयार केला मी प्रश्न सांगू उत्तर सांगता का? तुझा आवाज येत नाही बेटा. मी सांगू का? तिचा आवाज येत नाही. हा तुझा आवाज नाही सर, येत. 28 ला 16 तर 39 ला किती? 8 ला नाही सर, 28 ला 16 हा तर 39 ला किती? पहा, प्रश्न निर्मिती मी तर मी सांगू उत्तर? प्रश्न निर्मिती आता सुरू झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे आता वह्या पेन आहेत लागलीच घेऊन बसा. त्याचे पर्याय कोणत्या दृष्टिकोनातून येत आहे बरोबर तेही लक्षात घ्या आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. मी आणखी तुमच्याकडे एक दोन सर मी सांगू का? Yes. 16 त्रिक 48. ते 28 सांगितलं का 48 सांगितलं? सर मी सांगू का? 8 ते बहुतेक 48 सांगितलं. बरोबर आहे ना? तन्मय, काय सर? इतर संख्या काय सांगितली? 28. अच्छा, 28 चा 16. हा 28 जसे 16 तर 39 जसे काय? काय पर्याय काय काय घेऊ शकतोस किंवा घेतलेस तू? सर, पहिला पर्याय 37, ओके दुसरा पर्याय 11, ओके तिसरा पर्याय 72 आणि चौथा पर्याय 27. सर, चौथा पर्याय 27. 72 उलटी. आता आपण जर पाहिलं 2 8 16 काय संबंध वाटतो तर 28 आणि 16 चा संबंध पाहायला गेलो तर आपण इथं पाहू शकतो सुरुवातीला मला माहिती आहे तुझं उत्तर काय आहे आणि अतिशय महत्त्वाचं फार जबरदस्त उत्तर आहे. हं? आपण काय करू शकतो 28 आणि 16 कोण्या पाड्यात आहे? सर मी सांगू? हा हो सर एक मिनिट रोहित तू सांग बरं काय असू शकतं काय संबंध असेल बरं याचा इतका जबरदस्त संबंध आहे अगदी पाहिल्याबरोबर उत्तर यायला पाहिजे नाहीतर आपण इथं 28 12 गेले 16 39 39 12 गेले असंही करू शकतो. सर माझं आलं सांगू? हा सर 28 मधून 16 वजा केले उत्तर 12 आलं. आता ना मग ना 29 मधून 39 मधून 12 वजा करायचे मग उत्तर 27 येतं. बरं आणखी मला तर वाटतं की त्या संबंधात तो संबंध न लक्षात घेता दुसऱ्या संबंधाने गणित दिलेला आहे एवढं नक्की आहे. बरोबर आहे का नाही? आणि हा सर. संबंध वेगळा लक्षात घेतलेला असेल काय संबंध घेतलाय बरं? असा संबंध आहे 8 दुने 16 आणि 8 दुने 16 म्हणून 16 आलं आणि 3 9 27 म्हणून 27. म्हणून तर म्हणले पहिल्या लक्षात येऊ शकते 2 आणि 8 चा संबंध 2 गुणिले 8 आहे त्याच अंकांचा गुणाकार 484. 3 गुणिले 9 27 अशा पद्धतीने. आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो मी आता पहा अशी तुम्ही उदाहरण स्वतः तयार करू शकता म्हणजे आपल्याला सराव स्वतःलाच तुम्हाला करावा लागणार आहे फक्त पुस्तकातले किंवा परीक्षेला पडलेले 1-2 गणित सोडवले म्हणजे माझं संबंध पूर्ण झाला असं होत नाही. तुम्हाला त्यावर आधारित प्रश्न तयार करावे लागेल. प्रश्न असा होता असा असता तर काय पर्याय येतील हे पहा नक्की फार मजा येईल. आता आपण एक दुसरा एक तुम्हाला देतोय सांगता इथं पहा लिहून देऊ शकता 432 जसे 898 तर 212 चा सहसंबंध आहे.
पर्याय 1 2 3 4 काय वाटते? आणि याचं नावच बुद्धिमत्ता आहे. काय तर्क, काय अंदाज सांगू शकत नाही, शोधून काढावं लागतं. म्हणजे यासारखे प्रश्न जेव्हा तयार करतो तेव्हा माझ्या बुद्धीवर जे चक्र चालू असतील त्यानुसार तुम्ही उदाहरणे तयार करू शकता. फक्त एकच लक्षात घ्यायचं, मी पहिल्याचा संबंध जो घेतोय त्या दोन संख्येचा तोच संबंध दुसऱ्या जोडीचा घ्यायचा. बघा, प्रयत्न करा. जमते का पहा. काय म्हणतोय प्रश्न अभिनव, सुनील, तन्मय? का बरं एवढे शांत केले या प्रश्नानं? काय कठीण वाटतंय? आणि म्हणूनच आपला वेळ जास्त जातो आणि त्यावेळेस वाटते की बापरे लई अवघड आहे. वृंदावनी, काय वाटते या प्रश्नाबद्दल? जमेल नाही जमेल? जयदेव, करण, लिहून घेतला प्रश्न? आवाज येतोय ना माझा? प्राची, सगळे गुंग झालात करण्यामध्ये बहुतेक. ओके, यस. तर मग आवाज येतोय बघा. आता फक्त काहीच सेकंद लक्ष द्यायचं. या गणिताचं उत्तर काय, कसं शोधून काढायचं? सर 432 चा. सर हा, yes. हा, हे बघा, असं 2चा घन मी शेवटून सुरुवात केली. 2चा घन 8 येतो आणि 3ची दुप्पट केली. 3ची दुप्पट आली 6 आणि 6 आणि 3 9 आले आणि पुन्हा 4ची दुप्पट केली. 4 दुने 8 आले. तसंच पुन्हा 2चा घन 8 येतो. 1ची दुप्पट 2 येते. 1 गुणिले 2 बरोबर 2 येते आणि त्याच्यात पुन्हा 1 मिस केला बरोबर 3 आले आणि मग 2चा वर्ग 2 गुणिले 2 केले बरोबर 4 आले. मग 438. बर. आता मी सांगतोय, ठीक आहे. ओके, खूप छान समज शोधून काढलाय. ओके, अभिनव, तुला काय वाटतं? आता लक्ष द्या. आता वहीवरचं लिखाण थांबवा, कम्प्लिटली स्क्रीनकडे पहा. 438. 4चा संबंध मी 8 शी घेताना गुणिले 2 केलं. 3चा संबंध 9 शी घेताना मी गुणिले 3 केलं. 2चा संबंध 8 शी घेताना मी गुणिले 4 केलं. क्रमगत संख्यांनी मी दिलेल्या संख्येला गुणाकार केला, बाकी काही केलं नाही. मग इथं मला येणारी संख्या, इथं येणारी संख्या, इथं येणारी संख्या, 2 सोबत येणारी संख्या गुणिले 2 नाही आली, 1 सोबत पर्याय 1 आणि इथं 4 नाही आली. सर, पर्याय 1 गुणिले 4. मग 2 गुणिले 2 4, 1 गुणिले 3 3, 2 गुणिले 4. आलं लक्षात? खाल्लं लोक प्रश्न? वृंदावनी, पर्याय क्रमांक 3. यस. सुरुवातीला पर्याय प्रश्न क्रमांक पाहून, 3. म्हणजे अगोदर तुम्ही सांगितलेलं तेही बरोबर होतं, पण हे तितक्या अवघडातलं न जाता आपल्याला अतिशय साध्या सोप्यात होतं. त्या संख्येला
या संख्येचा या संख्येची गुणाकार करताना किंवा कधी बेरीज वजाबाकी ह्या काही पडताळून पाहताना नेमकी सारखं काय सापडतं, इथं 2 3 4 या कुठला तरी क्रम सापडलाय, तेव्हा आपल्याला लक्षात येते की हाच क्रम इकडे द्यायचा. ते दिल्यानंतर पर्याय मध्ये त्याचं उत्तर आहे का असेल तर तो समसंबंध लागू पडतो, नसेल त्याचा अर्थ काहीतरी वेगळं आहे. मग आता मी 2 गुणिले 3 गुणिले 4 घेतलं, त्याऐवजी हीच संख्या जर असेल 432, जसे आता इकडची संख्या मला घ्यायची, तर ती संख्या मी काय घेऊ शकतो, इथं असंही घेऊ शकतो. सांगा बरं आता काय सहसंबंध काय सहसंबंध आहे याच्यामध्ये? सर मी सांगू, Yes. 4 त्रिक 12, 3 दुनी 6, 6 आहे का इथं? 3 त्रिक 9, त्रिक 6. संपलं. सर म्हणजे 432 ची दुप्पट आहे 1296. ते गुणाकार केला. आता जर मी इकडे समजा एखादी संख्या दिली, अशी संख्या दिली, एक मिनिट, 2 आहे ना, अशी संख्या केली तर माझं उत्तर काय येऊ शकतं? सर पहिल्यांदा एक सारी 6 लिहा, एक सारी 6 लिहा. याचं उत्तर हं? हा ते तसं असतंय. एक सारी 6 लिहा, हम्म. 2 लिहा, नाही दशक स्थानी 2. सर अशी संख्या लिहा 36 12 6, 36 12 6 अशी संख्या लिहा. 12 6 हे उत्तर आहे. नक्की 9 त्रिक 36, 4 त्रिक 12, बघा 2 त्रिक 6. एकदा तर 9 त्रिक हे बघा त्याचं उत्तर 9 त्रिक 28 28 2 6 म्हणजे 28 2 आता म्हणजे एक मिनिट 2824. आम्ही बोलता बोलता काय म्हटलं 9 त्रिक 36, नाही सर 9 त्रिक 27, हीच घाई 36 परीक्षा च्या जागी 27 लिहा. आपली येते पण थोडीशी घाई होते. तेव्हा त्या घाईला थोडासा आळा द्यायचा. आळा घ्या. 9 दुने 18, 9 त्रिक 27. मिनिमम 7 9 17 19 हे पाढे जे आहेत आपल्याला थोडेसे गडबड करतात. त्यासाठी त्यांना लिहूनच काढलं बाजूला, तर चुकवत नाही. चला ठीक आहे. वेगळं तुझं म्हणणं 36 नाही तर 27 असेल. बरोबर आहे? हो हे बरोबर उत्तर सर. आता हा तुला काय वाटतं बरं असं उत्तर असू शकतं? तर नाही. इतरही आपले उत्तर सांगू शकतात, फक्त समोर त्यांचं बोलताना नाही. तुम्ही सुद्धा विचार करा काय येऊ शकतं. आता 27 12 6 1 2 3 4 5 अंकी संख्या आली. का तसा संबंध असेल? सर तो आधी पण तो संबंध आता ना 4 त्रिक 12 9 9 3 9 3 त्रिक 9. चारचा संबंध सुरुवातीला होता इथं 4 त्रिक 12, 3चा संबंध होता 3 त्रिक 9, 2चा संबंध बेत्रिक 6. पण इकडं जर सगळ्यांना गुणिले 3 आहे तर मला सुद्धा इकडं फक्त गुणिले 3च करायचं. मग गुणिले 3 करताना आता इथं जी ही जी गडबड आहे अभिनव हे तन्मय, आपल्याला कुठेही त्या अंकांची बेरीज करायची नाही, हातचा घ्यायचा नाही.
मग इथं तिसरा अंक जर घ्यायचा आहे 2 6, 4 ची किंमत 4 त्रिक 12, 9 ची किंमत 9 त्रिक 27. इथं 6 म्हणजे 2 12 आले, 2 हातचा आला 1, हा 1 27 ला दिला. तुझंही बरोबर आहे. पण इथं आपल्याला करायचं नाही, तर इथं या अंकांचा संबंध, या संख्येचा समसंबंध जसा आहे तोच संबंध इकडे लावायचा. प्रत्येक अंकाची स्वतंत्र किंमत. इथं याला आपण 71 नाही म्हणणार. इथं हा 6 आहे, हा 12 आहे, हा 27. 27 ची किंमत 9 च्या दरम्यान, 4 ची 12 आणि 2 ची 6. आणि कधी कधी तर प्रश्न असे असतात की त्यांचा कुठे काही संबंधच नसतो. पण हे संबंध लक्षात घेताना संख्येच्या बाबतीमध्ये एक लक्षात घ्या, याच्यामध्ये समसंख्या, मूळ संख्या, विषम संख्या, संयुक्त संख्या, वर्ग संख्या, घन संख्या म्हणून 30 पर्यंतचे वर्ग, 30 पर्यंतचे घन जर आपल्या लक्षात राहिले, दोनदा तीनदा जर आपण लिहून काढले असले, तर या समसंबंधातील प्रश्न बऱ्यापैकी आपण सोडवू शकतो. म्हणून त्यासाठी मात्र तुम्हाला थोडासा सर अभ्यास जास्त मी करावा आणखी लागेल. एक गणित देऊ का? हा. आता थोडं दुसऱ्याला संधी देऊया आपण. एक मिनिट, एक मिनिट. सुमित, तुला एखादं सांगता येईल का उदाहरण? किंवा प्राची तुला सांगता येईल का? ज्याच्यात तू एखादा प्रयत्न करू शकतोस का? आता तुम्ही तुमचा सहसंबंध घ्या, तुम्ही तुमचा सहसंबंध घ्या. एक घेतला म्हणजे मी तोच असावा अशी गरज नाही. मी फक्त का घेतोय की तो प्रकार आपल्याला पक्का लक्षात बसला पाहिजे. काही करायचंय मला, नेमकं काय करायचं ते असं. यस, असं असू शकतो, असंच असतं नेहमी हे नाही, असं असू शकतं, असंच नाही, बदल. चल, यस, कोण सांगेल? मी. आम्ही तुझं झालं. एक मिनिट मध्ये. यस, रोहिणी. सर मी सांगू? यस, पण व्हिडिओ चालू करून बोलत जा तुम्ही. व्हिडिओ चालू केलं नाही तर फक्त तुमचं नावच येते, एका गोष्टी येते. व्हिडिओ चालू केला तर दिसतात तिथं नंतर. एक उदाहरण. हो हो. 5 जसे 15 तर 7 जसे काय? 7 जसे काय? 12. एक मिनिट, 12. नाही सर, 12 नाही. 5 5 5. 12 मोडा 5 लिहा. जसे 15. हा. 5 जसे 15 7 जसे काय? 7 जसे काय? सर मी सांगू? हो. 5 त्रिक आणि 7 त्रिक 21. प्राची सर 5 त्रिक 15 आणि 7 त्रिक 21. एक काम कर, तुझ्या मोबाईल मधलं आता हे झालं का नंतर तुझ्या मोबाईल मधलं झूम ऍप खोलून टाक, म्हणजे त्याला अनइन्स्टॉल कर, पुन्हा दुसरं घे, पुन्हा पहिली प्रोसिजर कर. कारण तुला जर स्क्रीनच दिसत नसेल तर अवघड आहे. तिथं तू स्क्रोल करून बघ, तुला त्या पार्टिसिपंट बोलताना दिसत नव्हती सर, त्यामुळे. बोलताना दिसत, त्याला पिन करायची, तुला पिन करायचं तर किती वेळा सांगायचं आपल्याला. जिथे यादी येते त्या नावाला जर आपण डबल क्लिक केलं तर जो बोलतोय तीच स्क्रीन पुढे राहते, ज्याचं ऐकायचं. आणि हे जर आणखी आपण त्याच अडचणीत असेल तर मग काहीच करणार नाही. काय चाललंय, काहीतरी चाललंय, असंच नाही, काही फायदा नाही. तर पिन करणे हे आपण जवळपास 4 महिन्यापासून आपण सांगतो कशा पद्धतीने पिन करतात. बोलणं जी स्क्रीन समोर दिसते त्याला डबल टॅप केलं, जसं डबल टॅप म्हणजे काय नटच टू आणायचं नाही, दोनदा बोटाला फक्त टॅप करायचं त्या फोटोला. एकाच वेळेस 4 फोटो दिसत आपल्याला, कोण बोलतंय
त्यामुळे सुरुवातीला मोबाईलवर टिंब दिसतात. ते टिंब म्हणजे पेजेस. मोबाईलवर तुमच्या किती पेजेस आहेत? कोणत्या पेजवर आपण याला फक्त स्क्रोल करायचं. इथं एक पेजवर नाही, 2 पेजवर हा इथं सरचा फोटो दिसतोय, या कोपऱ्यात आहे, इथं दुसरे 3 जण आहेत. या फोटोला 2दा क्लिक केलं, तोच फोटो तुझ्या स्क्रीनवर लागतो, दुसरा येत नाही. हे आता पुन्हा पुन्हा सांगणे नको, आणि ते तुला पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. म्हणून तुला कधीही प्रश्न विचारला की तू काय सांग, म्हणजे त्या जे तुला दिसतच नाही इथं, तर तू उत्तर काय देणार? मग तुला फक्त रेकॉर्डेड व्हिडिओ शिवाय कुठलाही पर्याय नाही. प्रत्यक्ष सहभाग घेताना तुला या अडचणी येणार. जेव्हा सुरुवातीला जॉईन झाले होते तेव्हापासूनही तुझी ती अडचण आहे. खूप वेळ सांगितलंय, प्रत्यक्ष करायलाही लावलंय, परंतु ते विसरत. आडनाव जॉईन झाल्याबरोबर आडनावाचं स्पेलिंग बदल, ते नेहमी नेहमी सांगतो, तरी नाव तेच राहतं. मग काही गोष्टी ज्या आहेत त्या नियमितच्या आहेत त्या मला कराव्या लागतात. ते वारंवार सांगणे म्हणजे कंटाळा, सांगणाऱ्याला कंटाळा येतो, ऐकणाऱ्याला त्याच्याहून जास्त कंटाळा येतो. नको आहे. तर हा जयदेव तुला काय सांगते याचा पर्याय? सर मी सांगू? हा तुला विचारलं सर प्रश्न. 5 त्रिक 15 5 त्रिक 15 सर, तर 7 त्रिक 21. 7चा गुणाकार 3 सोबत 1. पण मला असं म्हणायचंय की मी जर समजा हे गणित दिलं, ते गणित समर्थ तुझ्यापर्यंत आवाज पोहोचतोय? येस समर्थ. सर उत्तर 21 येते. 21 उत्तर येते. हो हो 21 आपण केलेला आहे. रोहिणीला उत्तर 21 अपेक्षित आहे काय? रोहिणी सर 17 पण येऊ शकतं. मी तेच असं देणार होतो, मला पर्याय जे द्यायचे, मी पर्याय देणार होतो 16, 20, 25, 17. रोहितचं उत्तर बरोबर आहे तुझ्यासाठी? सर 17 आहे. अच्छा, नाही हे तुझं पहिल्या प्रश्नावर उत्तर तुझं काय होतं? 17 आहे सर, 21 नाही. म्हणजे तुला सुद्धा उत्तर 17 अपेक्षित होतं. 15 हेही त्याचं उत्तर आहे 7 त्रिक 21. जर 21 पर्याय दिला 1 5 म्हणजे इथं 5 एकक ठेवला दशकला 1 दिला, 7 ला एकक ठेवला दशकला 1. यस, तुझंही बरोबर आहे, तन्मय सांगत तेही बरोबर आहे. आणि या पद्धतीचे प्रश्न परीक्षेत असू शकतात. म्हणजे स्वतः आपण प्रश्न तयार करू, आपण पुस्तकापेक्षा काहीतरी आणखी वेगळं तयार करू शकतो. जसं त्यांनी आता आपण गणित पाहिलं, जसं की समजा 2 3 4 याला आपण गुणिले 2 3 4 घेतलं, त्याऐवजी 4 3 2 असाही पर्याय तुम्ही करू शकता. किंवा जर समजा तुम्हाला एक संख्या अशी दिली, ₹999 संबंध 666 असते, तर 444 संबंध. मी सांगू? Yes. 111. बरं. पण 4च्या ऐवजी थोडी संख्या बदलतो हा. एक मिनिट हा, म्हणजे तुम्हाला आणखी सोपं व्हावं म्हणून. किती संख्या आहे सर ती? बघा
999 चा संबंध 666 शी. तर 666 चा संबंध कोणाशी? 333. कसं? का? तुम्ही 900 वजा 300. 999 वजा 333. 666. 666 वजा 333. 333. बरं, चला. माझ्याकडे हे केलं आहे. दुसऱ्या पर्यायाने काय देऊ शकतो? आणखी एखादा पर्याय काय आहे? तन्मय, चला एवढं उदाहरण घेऊया आपण. प्रश्न जरा दिसेना समजते पुढे? सर प्रश्न जरा दिसेना 999 + 666. 666 कसे काय? सर स्क्रीन स्पष्ट दिसत नाही. नसली तरी तुम्हाला शब्द लिहून घेता येतात ना, असं काही घेता येतं ना, काय स्क्रीन तुम्हाला सर तुमचं मी काय दिस नाही दिले सर स्पष्ट नाही दिसत. ठीक आहे थांबूया. उद्या भेटूया.